नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जे. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे प्रश्न आणि त्यांची 40 उत्तरे खाली देत आहेत. कृपया नीट वाचून घ्यावे. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे, फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 5 MB पेक्षा कमी असावी. दुसरा आहे, नारी शक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा, लगेच सबमिट होतो. लाखो जण फॉर्म भरत आहेत, त्यामुळे असा प्रॉब्लेम होणार. तिसरा आहे, काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही. चौथा आहे, फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करा. पाचवा आहे, रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचं पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा. सहावा आहे, अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे. सातवा आहे, आता फक्त तुम्हाला आधार कार्ड वरील पत्ता पूर्ण टाकायचा आहे. ॲप अपलोड करा. आठवा आहे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल. नववा आहे, ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठलाही जमा करायची गरज नाही. दहावा आहे, जॉईंट खाते चालत नाही, सिंगल खाते अपलोड करा. 11 आहे, पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त IPPB चे अकाउंट चालते. 12, अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही. दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. 13, शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्या नावाने असणार आहे, त्यामध्ये काही बदल होणार नाही, त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो, फक्त 15 वर्षाचा अगोदरचा असावा. 14, रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्डवर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे. 15, बँक अकाउंट कोणतेही टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते DBT मार्फत येणार आहेत, म्हणजेच तुमचे आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक करणे आधार कार्डला बँक लिंक असणे गरजेचे आहे. 16, सर्व कागदपत्रावरती नाव, जन्मतारीख सारखी असावी, म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. 17, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणत्याही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा. 18, सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा, कारण बँकेचे डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. 19, फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही, फक्त नारीशक्ती दूत ॲप मधूनच फॉर्म भरू शकता. 20, ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा. 21, डोमासाईल नसेल तर 15 वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे, रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, नाहीतर नाही. 22, फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही पावती येत नाही, तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता. 23, फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म
भरण्यासाठी सरकार 50 रुपये देणार आहे, याचा GR मध्ये उल्लेख आहे. 24. फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल. आता काही करू शकत नाही. 25. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा. तहसीलदाराचा दाखला असावा. 26. बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल, कारण पैसे आधार कार्ड डेबिटने येणार आहे, त्यामुळे ॲपवरती अपलोड करणे मेंडेटरी आहे. 27. महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर तुम्ही दुसरे राज्य आता जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करू शकता. त्यासाठी ॲप अपलोड करा. 28. फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहे, तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे. त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो काढू शकता. 29. उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार असेल तर 2024 ते 2025 असावा. 30. जन्म दाखला जर कोणी आता काढला असेल तर अपलोड करू शकता. 31. डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्सचा फोटो अपलोड केला तरी चालेल. 32. 5 नंबर आणि 6 नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही. पासबुक आणि पतीचे कागदपत्र. 33. संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा PM किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणत्याही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1,500 किंवा 1,500 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही. 34. हमीपत्र प्रिंट काढून घ्या, त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा. सर्व बॉक्सवर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा. दिनांक व ठिकाण टाका. 35. एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते. बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही. 36. कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात 4 व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही. 37. लाईव्ह फोटो अपलोड करा. पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका. 37. लाईव्ह फोटो अपलोड करा. पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका. 38. आता तुम्ही 65 वयापर्यंत असलेल्या महिलांचे फॉर्म भरू शकता. 39. नवीन लग्न झालेल्या महिलांकडे काहीच कागदपत्र नसतील तर 15 वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा. याला काही ऑप्शन नाही. 40. रेशन कार्ड ऑनलाईनची प्रिंट निघते, ती अपलोड करू नका. फिजिकली रेशन कार्डचा फोटो काढून अपलोड करा. तुम्हाला माझी माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.